या शांत गावाच्या मध्यभागी पवित्र श्रावण महिना सुरू होतो. भक्ती, उत्सव आणि कौटुंबिक बंधनाचा काळ. मुलांनो, आपला हा श्रावण महिना खास का आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नाही आजी, प्लीज आम्हाला याबद्दल सांगा ना. मग ही कथा नीट ऐका. श्रावण महिन्याचा संबंध भगवान शिवाशी आहे. श्रावण महिन्यातच अमृताचा शोध सुरू झाला, ज्याला समुद्र मंथन असेही म्हणतात. यावेळी पर्वतातून 14 रत्ने निघाली, त्यापैकी 13 रत्ने देव आणि असुरांमध्ये वाटली गेली. पण 14वे रत्ने अस्पर्श राहिले, ज्याला हलाहल म्हणतात. भगवान शिवांनी हलाहल घेतले आणि घशात ठेवली आणि हा त्यांचा गळा निळा झाला आणि तेव्हापासून ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर सर्व देवांनी विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी पवित्र गंगा नदीतून पाणी ओतण्यास सुरुवात केली. विषाने त्याला इजा होऊ नये म्हणून पार्वतीमातेने त्याचा गळा धरला. सर्व शिवभक्त त्याला शक्ती देण्यासाठी गुणगान करू लागले. वाजी खूप छान होती. आम्हाला आणखी सांगा. दक्षाला एक मुलगी झाली आणि तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. हिमालयाच्या राजाची कन्या म्हणून तिचा पुन्हा पार्वती म्हणून जन्म झाला. लहान वयातच पार्वतीला भगवान शिवाशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यावेळी पार्वतीने तपश्चर्या केली आणि भगवान शिव तिच्या समोर प्रकट झाले. तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्याद्वारे तिने तिची इच्छा पूर्ण केली. कृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन, नागपंचमी अनेक सण या महिन्यात साजरे होत आहेत.